हेलो एवरीवन. आज आपण क्लास 10th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याच्यामधला चॅप्टर 3 दॅट इज द केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. तर याच्यामधल्या पहिल्या लेक्चरला आज आपण सुरुवात करूया. या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स, रूल्स ऑफ रायटिंग अ केमिकल रिॲक्शन्स, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन आणि लास्ट वन दॅट इज द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स हे कंटेंट या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर सर्वप्रथम आज आपण या चॅप्टरच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर या चॅप्टरचं नाव दॅट इज द केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, ज्याला आपण मराठीमध्ये रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये सर्वात आधी आपण इंट्रोडक्शनचा पार्ट पाहूया, ज्यांनी तिच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे कॅन यू रिकॉल. पहिला आहे याच्यामधलं दिलेला क्वेश्चन जो आहे दॅट इज द व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड. इथे तीन शब्द आलेले आहे. एक आहे मॉलिक्यूल, नंतर एलिमेंट्स आणि एक आहे कंपाऊंड. या तिन्हीची आधी माहिती आपण घेऊया. ज्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्यामध्ये एलिमेंट्स म्हणजे काय याचा पूर्ण अभ्यास आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याच्यामध्ये केलेला आहे. याची व्हिडिओसुद्धा माझी यूट्यूबवर आहे. तुम्ही जर ते लक्षपूर्वक ऐकले असतील तर तुम्हाला त्याची सर्व माहिती झालेली असेलच. तरीसुद्धा एकदा याची रिव्हिजन आपण घेऊया. Elements means what? Elements is a substance that is made by only one type of atom. Element असा एक पदार्थ आहे की जो एकाच प्रकारच्या ॲटम पासून बनलेला आहे. सेकंड, कंपाऊंड. व्हॉट इन बाय कंपाऊंड? कंपाऊंड इज टू और मोर डिफरंट एलिमेंट्स केमिकली बाउंडेड टुगेदर. दिस इज कॉल्ड कंपाऊंड. हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट जेव्हा केमिकली एकत्र बांधल्या जातात तेव्हा आपण त्याला कंपाऊंड असे म्हणतो. त्याला मराठीमध्ये संयुगी असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यानंतर तिसरं आहे मॉलिक्यूल म्हणजे काय. तर बाय मॉलिक्यूल, मॉलिक्यूल इज अ पार्टिकल मेड अप ऑफ 2 or more ॲटम्स दॅट आर केमिकली बॉन्डेड टुगेदर. म्हणजे मॉलिक्यूल हा एक असा आपण ज्याला म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम एकत्र आलेले असतात, त्याला आपण मॉलिक्यूल असे म्हणतो. आता यांनी प्रश्न असा आपल्याला विचारलेला आहे की याच्यामध्ये एलिमेंटचे मॉलिक्यूल आणि कंपाऊंडचे मॉलिक्यूल याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय फरक पाहायला मिळतो. तर एलिमेंटचे मॉलिक्यूल आधी आपण त्याचा अभ्यास करूया. मॉलिक्यूल्स ऑफ अन एलिमेंट्स आर मेड अप ऑफ 1 or more ॲटम्स. दे आर एक्झॅक्टली सेम. म्हणजे एलिमेंटचे जर मॉलिक्यूलचा जर आपण विचार केला तर एलिमेंटचे मॉलिक्यूल हे आपल्याला एकसारखेच ॲटमपासून बनलेले पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आता इथं जर आपण एलिमेंट जर ऑक्सिजन घेतला आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल दॅट इज द O2 म्हणजे इथे ऑक्सिजनचे दोन्ही ॲटम एकत्र आलेले पाहायला मिळतात. सेकंड वन दॅट इज द मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. द मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड आर मेड अप ऑफ 1 or more ॲटम्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ ॲटम. लक्षात घ्या, इथे डिफरंट टाइप्स ऑफ ॲटमपासून बनलेले आपल्याला मॉलिक्यूल पाहायला मिळतात कंपाऊंडचे. आता फॉर एक्झाम्पल जर इथे मी H2O म्हणजे वॉटरचं जर घेतलं तर वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा पासून बनलेला पाहायला मिळतो. म्हणजे इथे डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम राहतात. जे सरळ सरळ दोघांमध्ये जर आपण विचार जर केला एलिमेंट्स आणि एलिमेंट्स आणि कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये, तर मॉलिक्यूल्स ऑफ अन एलिमेंट्स आर मेड अप ऑफ 1 or more ॲटम्स. दे आर एक्झॅक्टली सेम. सर्वात महत्त्वाचा त्याच्यामधले जे एक किंवा एकापेक्षा जास्त ॲटम असतील पण ते कसे असतील एक्झॅक्टली सेम, सारखे. आणि इन केस ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ कंपाऊंडचा विचार केला तर दे आर मेड अप ऑफ 1 or more ॲटम्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम. इथे पहिला जो मुद्दा आहे तो आपण क्लिअर केलेला आहे. सेकंड, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. आता व्हॅलन्सी म्हणजे काय याचा अभ्याससुद्धा आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये केलेला आहे. तर व्हॉट इज बाय व्हॅलन्सी? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन ॲटम इज नोन ॲज इट्स व्हॅलन्सी. पुढच्या एखाद्या ॲटमसोबत कंबाईन होण्याची त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याला आपण व्हॅलन्सी असे म्हणतो. आता व्हॅलन्सी जी आहे इट कॅन बी डिपेंड अपॉन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात? द इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन आउटरमोस्ट ऑर्बिट. दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून त्या पर्टिक्युलर ॲटमची व्हॅलन्सी डिपेंड करते. आता आपण याचा जर पूर्ण अभ्यास जर केला तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती असू शकतात? एक तर 1, नंतर 2, 3,
4, नंतर एक तर असतील 5, 6, 7 किंवा 8. आता ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर याची व्हॅलन्सी 1. ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील याची सुद्धा व्हॅलन्सी 2. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर 3 इलेक्ट्रॉन असतील तर याची व्हॅलन्सी 3. आणि ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर याची व्हॅलन्सी सुद्धा आपल्याला 4 असलेली पाहायला मिळते. म्हणजे नेमकं काय, ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतात हे आपले इलेक्ट्रॉन देतात आणि स्वतःमध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील एकतर हे इलेक्ट्रॉन घेतात किंवा देतात किंवा शेअर करतात. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर याचा पूर्ण अभ्यास आपल्याला समोर आहेच. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा एकतर इलेक्ट्रॉन देईल किंवा घेईल, परंतु इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे हे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटच्या एनर्जी लेवलवर डिपेंड करते. आणि म्हणून आपण बऱ्याचदा असं पाहतो की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉन दिल्या जातात आणि ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील इथे आपण इलेक्ट्रॉन शेअर केलेले प्रामुख्याने पाहतो. आता याच्यानंतर आहे ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तर याची व्हॅलन्सी किती, तर इथे आपण पहा 8 - 5 जर केला तर वी कॅन गेट द आन्सर दॅट इज द 3. म्हणजे याची व्हॅलन्सी 3. त्याच्यानंतर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर 6 इलेक्ट्रॉन असतील तर याची आपल्याला व्हॅलन्सी जी आहे ही 2 पाहायला मिळेल. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर 7 इलेक्ट्रॉन असतील तर इथं याची व्हॅलन्सी आपल्याला 1 पाहायला मिळते. आणि आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर इथे व्हॅलन्सी आपल्याला 0 पाहायला मिळते. नेमकं असं का, कारण ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन जर असतील तर हे इलेक्ट्रॉन दिल्यापेक्षा इलेक्ट्रॉन घेतात अकॉर्डिंग टू देअर एनर्जी लेवल ऑफ ऑर्बिट. त्याच्यावरून ते इलेक्ट्रॉन घेतात आणि त्या इलेक्ट्रॉन घेऊन हे ॲटम स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून याची व्हॅलन्सी जर आपण पर्टिक्युलर जर पाहिली तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलन्सी 3. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची व्हॅलन्सी 2. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलन्सी 1. आणि 8 इलेक्ट्रॉन जर असतील तर इथं ऑलरेडी त्यांनी ऑक्टेट कंप्लीट केलेलं राहतं आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी आपल्याला 0 असलेली पाहायला मिळते. अँड दिस इज द आन्सर in case of question number 2, that is the what is mean by valency of element. Then third one, what is the requirement for writing molecular formulae of different compounds and how are the molecular formula of compound written. याचा अभ्यास आपण 8th स्टँडर्डमध्ये केलेला आहे. While writing and molecular formulae of different compounds, the symbol of the radicals and their valency should be known. त्याचे सिम्बॉल आणि रॅडिकल्स हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा त्यांनी जो क्वेश्चन केलेला आहे, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड रिटर्न. इथे आपण क्लॉस जे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे त्याच्या सहाय्याने आपण फॉर्म्युले लिहितो हे आपण 8th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. द नंबर ऑफ द आयन्स इज रिटर्न ॲज अ सबस्क्रिप्ट ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ द आयन्स. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ व्हॅलन्सीज केमिकल फॉर्म्युला इज obtained and this is the answer in case of question number 3. आता याच्यानंतर ज्या आधीच्या स्टँडर्डमध्ये आपण अभ्यास केलेला आहे की ऑक्टेट कशा प्रकारे फॉर्म होतं, त्याच्यानंतर केमिकल बॉन्ड कशा प्रकारे फॉर्म होतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, या सर्व बाबींचा अभ्यास आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया या चॅप्टरमधला पहिला टॉपिक दॅट इज द केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शनला सुरुवात करण्याआधी आपण 2 भाग याच्यामधले पाहूया. एक आहे फिजिकल चेंज आणि दुसरा आहे केमिकल चेंज. These are the 2 main types of the changes. They can be occur in case of the substances. First of all, that is the physical change, and second, that is the chemical change. तर physical change म्हणजे नेमकं काय याची आपण आधी माहिती घेऊया. Sometimes substances react to form a new substance, which in turn is able to form the original substance under certain conditions. म्हणजे याच्यामध्ये काही वेळा आपण असं पाहतो की काही पदार्थ एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात, परंतु दुसऱ्या फॉर्ममधून परत ओरिजिनल फॉर्ममध्ये तो येऊ शकतो, त्याला आपण फिजिकल चेंज असं म्हणतो. आता याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं, आईस कन्वर्ट इनटू वॉटर, म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाण्याचं रूपांतर परत बर्फामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या जो चेंज आहे वी कॅन से दॅट इज द फिजिकल चेंज.
तर याच्यामधलं जर आपण काही पॉईंट जर पाहिले तर इट इज ऑल्सो कॉल्ड द टेम्पररी चेंज. याला टेम्पररी चेंजसुद्धा म्हणू शकतो आपण, कारण आपल्याला मूळ पदार्थ परत याच्यापासून मिळू शकतो. चेंज हॅपन्स ओनली स्टेट ऑफ मॅटर. हा फक्त आपल्याला चेंज हा फिजिकल जे स्टेट आपण म्हणतो सॉलिड लिक्विड गॅस याच्या बाबतीत पाहायला मिळतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन केस ऑफ द फिजिकल चेंज दॅट इज द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन सेम. याच्या आतमधले जे कंपोजिशन असतं मॅटरचं हे आपल्याला एकाच प्रकारचं असलेलं पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज होत नाही. अँड दिस इज द इन केस ऑफ फिजिकल चेंज. देन नाऊ here we can see that is the chemical change. What is by chemical change? When substances are permanently converted into new product, this change it is called chemical change. And chemical change it is the permanent change. And composition of matter in this case that is the changes. याच्यामध्ये कंपोजिशन जे आहे मॅटरचं हे चेंज झालेलं पाहायला मिळतं. आणि एक्झाम्पल जर याचं आपण पाहिलं दॅट इज द रायपनिंग ऑफ फ्रूट्स. याच्यामध्ये फ्रूट्स जे आहे पिकलेले फ्रूट्स वगैरे आपण त्याचं एक्झाम्पल याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आता जे आपण दोन टाईप्स याचे पाहिलेले आहेत फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज, याच्यावरून आपल्याला यांनी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिना गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता पहिला यांनी दिलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर दॅट इज द फिजिकल चेंज. द कुकिंग ऑफ फूड केमिकल चेंज. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकता. रायपनिंग ऑफ फूड इट इज द केमिकल चेंज. त्याच्यानंतर मिल्क टर्न इन टू द कर्ड हे सुद्धा आपल्याला केमिकल चेंजमध्ये पाहता येईल. त्याच्यानंतर इव्हॉपरेशन ऑफ वॉटर. इव्हॉपरेशन ऑफ वॉटर दॅट इज द फिजिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड तो सुद्धा आपल्याला केमिकल चेंजमध्ये येतो. साईज रिडक्शन ऑफ द नॅफ्थॅलिन बॉल्स एक्सपोज टू एअर. हे सर्व जे आहे तर याच्यामध्ये तुम्ही जे जे एक एक वाचाल त्याच्यावरून तुम्हाला ते फिजिकल चेंज किंवा केमिकल चेंज हे तुम्हाला सांगता येईल. नंतर स्टेनिंग ऑफ शहाबादी ऑर कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस हा सुद्धा केमिकल चेंज. अँड देन ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. जर ग्लासवरून जर खाली पडला तर तो फुटला तर हा सुद्धा केमिकल चेंजमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अँड दिस इज द ॲक्टिव्हिटी त्यांनी आपल्याला दिलेली आहे की याच्यामधले कोणकोणत्या प्रकारचे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज आहे हे याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचे होते. आता याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पुढचा भाग यांनी दिलेला आहे. ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे आणि या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. पहिलामध्ये त्यांनी दिलेला आहे ट्राय धिस. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काही ॲपराटस केमिकल आणि प्रोसिजर दिलेली आहेत. आपण सरळ याच्यामध्ये त्यांनी जे आपल्याला 5 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. त्याच्यामधली पहिली ज्यांनी इथं ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे की जर आपण पहिली ॲक्टिव्हिटी आधी वाचूया. टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन अँड इव्हॉपरेटिंग डिश हीट इट स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्ल्यू फ्लेम. तर पहिली ॲक्टिव्हिटी जी आपण वाचलेली आहे इथे ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यामधलं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये ऑब्झर्वेशनसुद्धा याच्यामध्ये लिहायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेबल विथ द रेफरन्स ऑफ द ॲक्टिव्हिटीज 1 to 5. याच्या 1 to 5 ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरून इथं प्रत्येक याची ॲक्टिव्हिटी आणि त्याचं ऑब्झर्वेशन इथं लिहायचं आहे. आता पहिली ॲक्टिव्हिटी आपण वाचलेली आहे. त्यांनी काय म्हटलं की लाईमस्टोन घेऊन त्याला हीट करायचं आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय होईल. व्हेन इव्हॉपरेटिंग डिश containing the limestone powder is heated, carbon dioxide gas and calcium oxides are formed. जेव्हा आपण इथे रिॲक्शन जर पाहिली तर CaCO3 दॅट इज द लाईमस्टोन याला जेव्हा हीट करतो तेव्हा याच्यामधून CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस CO2 म्हणजे गॅस जो आहे तो तयार होताना पाहायला मिळतो. म्हणजे पहिला जर भाग आपण पाहिला कलर चेंज इथं कोणत्याच प्रकारचा कलर चेंज होत नाही. त्याच्यानंतर गॅस रिलीज इथे गॅस रिलीज होतो कोणता दॅट इज द इथे गॅस जो रिलीज होतो दॅट इज द CO2 गॅस जो आहे तो इथं रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतो. टेम्परेचर चेंजेस याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा टेम्परेचरचं चेंज होत नाही आणि हा कोणत्या प्रकारचा आहे इट इज द केमिकल चेंज. हा जो आहे हा केमिकल चेंज असलेला आपल्याला पाहायला मिळतो. देन सेकंड ॲड झिंक डस्ट इन टू द कॉपर सल्फेट सोल्युशन. वेन झिंक पावडर इज ॲडेड to the blue colored copper sulfate solution, colorless solution of zinc sulfate is formed with the evolution of heat. म्हणजे इथे जर आपण ब्रॅकेट जर कंप्लीट केला तर इथे आपल्या लक्षात येईल की ब्ल्यू कलरपासून
आपल्याला आतमध्ये इथे कलरलेस सोल्युशन तयार झालेलं पाहायला मिळेल. दॅट इज द ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. तर ब्ल्यू टू कलरलेस, इथं पहिल्या कॉलममध्ये आपण काय लिहू शकतो, ब्ल्यू टू कलरलेस. गॅस रिलीज, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा गॅस रिलीज होत नाही. टेम्परेचर चेंज, यस इन्क्रीज इन टेम्परेचर, इथे टेम्परेचर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचा चेंज आहे, तर दिस इज द केमिकल चेंज. हा जो आहे हा इथे आपल्याला केमिकल चेंज असलेला पाहायला मिळतो, म्हणजे ॲक्टिव्हिटी सेकंड. देन थर्ड वन, दॅट इज द ॲड पोटॅशियम क्रोमेट. In case of the third activity, add potassium chromate solution to barium sulfate solution. आता पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन बेरियम सल्फेट सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर काय होतं, वेन सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्रोमेट इज ॲडेड टू द बेरियम सल्फेट सोल्युशन, LOPPT. आता याच्यामध्ये थर्ड ॲक्टिव्हिटी आहे, LOPPT फॉर्म झालेली आपल्याला पाहायला मिळतं विथ इव्हॉल्युशन ऑफ हीट. इथे सुद्धा हीट जनरेट होते. आता PPT हा शब्द आलेला आहे, ज्याला आपण प्रेसिपिटेड असं म्हणतो. तर प्रेसिपिटेड म्हणजे काय, की जेव्हा दोन पदार्थ जे द्रवस्थितीमध्ये असतील तर त्याचं कन्व्हर्शन सॉलिड फॉर्ममध्ये होतं आणि जो तयार झालेला सॉलिड फॉर्ममधला पदार्थ हा तळाशी बसतो, त्याला PPT असं म्हणतात. म्हणजे दोन ॲक्वेस सोल्युशन असतील किंवा लिक्विड सोल्युशन, जेव्हा यांची रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यामध्ये सॉलिड फॉर्म तयार झालेला पाहायला मिळतो आणि तो त्या रिॲक्शनमध्ये त्या कोणत्याही जे ॲपराटस असेल त्याच्यामध्ये तळाशी बसतो, त्याला PPT असं म्हटलं जातं. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं असेल थर्डमध्ये की जेव्हा हे जे सोल्युशन आहे K2CrO4 आणि BaSO4 हे ॲड केलं जातं तेव्हा LOPPT ऑफ बेरियम क्रोमेट, म्हणजे इथे PPT फॉर्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये LOPPT इथे लिहू शकतो आपण. थर्डमध्ये LOPPT तयार होतो. गॅस रिलीज याच्यामध्ये होत नाही. नंतर इथं टेम्परेचर इन्क्रीज होताना पाहायला मिळतं आणि हा सुद्धा केमिकल चेंज असलेला आपल्याला पाहायला मिळतो. देन फोर्थ वन, that is the add sodium carbonate solution to the calcium chloride solution. सोडियम कार्बोनेट जे आहे तर ते त्यांनी कॅल्शियम क्लोराईडमध्ये टाकल्यानंतर काय होतं, वेन सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट इज ॲडेड टू द कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन, व्हाईट PPT ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज फॉर्म विथ इव्हॉल्युशन ऑफ हीट. म्हणजे इथे व्हाईट PPT तयार झालेला पाहायला मिळतो 4 ॲक्टिव्हिटीमध्ये. त्याच्यानंतर इथे गॅस इव्हॉल्व होत नाही, टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि हा केमिकल रिॲक्शन असलेला आपल्याला पाहायला मिळतो. देन लास्ट वन, दॅट इज द फिफ्थ, टेक थॅलिक अनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश, क्लोज द एंड ऑफ द स्टेम ऑफ फनेल विथ अ कॉटन प्लग, कीप दिस फनेल इन्व्हर्टेड टू द इव्हॅपोरेटिंग डिश, हीट द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ ट्रिपॉट, स्टँड स्लोली ऑन अ लो फ्लेम. व्हॉट डीड यू ऑब्झर्व इन द फनेल ड्युरिंग द हिटिंग. जे सरळ त्यांनी थॅलिक अनहायड्रेट जे आहे एका डिशमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यावर फनेल जे आहे, आपल्याला फनेलचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर फनेल अशा प्रकारे इन्व्हर्टेड त्याच्यावर ठेवायला सांगितलेलं आहे आणि इथे कॉटन लावायला आहे. म्हणजे जेव्हा आपण हे फनेल या डिशवर ठेवू तर डिश याच्या खाली अशी राहील आणि जो आहे थॅलिक अनहायड्रेट जेव्हा आपण त्याला हीट करू तेव्हा इव्हॅपोरेशन होऊन तो इथे आपल्याला जमा झालेला पाहायला मिळतो. म्हणजे आता इथं जर आपण पाहिला त्याचं ऑब्झर्वेशन जर पाहिलं तर इट इज द सब्लिमेशन टेक्स प्लेस. याच्यामध्ये वेन थॅलिक अनहायड्रेट इज टेकन इन द इव्हॅपोरेटिंग डिश, वेन द इव्हॅपोरेटिंग डिश कूल्स, दॅट टाईम कंडेन्सेशन ऑफ द थॅलिक अनहायड्रेट वेपर्स टेक्स प्लेस. म्हणजे जेव्हा ही कूल होईल तेव्हा जो इथून इव्हॅपोरेट झालेला जो आहे तर इथे आपल्याला तो सॉलिड फॉर्ममध्ये परत निघालेला पाहायला मिळतो. आणि याचं ऑब्झर्वेशन जर आपण लिहिलं तर इथं नो कलर चेंज, इथे गॅस कोणत्याच प्रकारचा रिलीज होत नाही, टेम्परेचरमध्ये कोणत्याच प्रकारचा बदल दिसत नाही आणि धिस इज द फिजिकल चेंज. हा एकच मेव जो आहे वी कॅन सी दॅट इज द फिजिकल चेंज अँड धिस इज द ॲक्टिव्हिटी दॅट इज द 3.3. याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन टेबलमध्ये हे पूर्ण कंप्लीट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे दोन्ही ॲक्टिव्हिटी जे आहेत हे केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज ह्या ओळखण्यासाठी त्यांनी आपल्याला दिलेले आहे. आता याच्यावरून आपल्याला जो सर्वात प्रथम जो पॉईंट आपण सुरू केलेला होता दॅट इज द ज्याच्यामधला एक केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, हा सर्वात आधी जो आपण मुद्दा सुरू केला तो आता इथं पाहायचा आहे. या पूर्ण पॅरेग्राफमध्ये आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यांच्या बाबतीतच माहिती दिलेली आहे. आता इथे आपल्याला केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. आता केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. लुक ॲट दिस.
chemical change is a process in which some substances undergo bond breaking and are transmitted into new substance by formation of new bonds. आणि त्याच्यामध्ये नवीन पदार्थ हा बॉन्ड फॉर्मेशन मार्फत तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा केव्हा आपण केमिकल चेंज झाला असं म्हणतो तेव्हा निश्चितच तिथे कोणती ना कोणती केमिकल रिॲक्शन झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. म्हणजे जे पदार्थ असतात जे त्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांचे जे बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि त्यांच्यामार्फत नवीन बॉन्ड तयार होऊन तिथे नवीन पदार्थ तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर फॉर एक्झाम्पल इथे जर मी म्हटलं ए प्लस बी आणि हे दोन पासून इथं आपल्याला तयार झालेला आहे ए बी. म्हणजे इथे हा एक रिॲक्टंट आणि बी हा एक रिॲक्टंट आणि इथून तयार झालेला जो आहे दॅट इज कॉल्ड अ प्रॉडक्ट. याच्या आधी आपण अभ्यास केलेला आहे. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टंट. जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना रिॲक्टंट म्हणतात. आणि whereas the substance formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called product. जो पदार्थ तयार होतो त्याला प्रॉडक्ट असं म्हटलं जातं. एक्झाम्पल यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकार दिलेला आहे. इथं तुम्ही सिम्पल एक एक्झाम्पल पाहू शकता. वेन ए प्लस बी वी कॅन गेट ए बी. म्हणजे ए बी दीज आर द रिॲक्टंट आणि हा जो आहे राईट हँड साईडला हा आहे प्रॉडक्ट. आता इथे असं सुद्धा तुम्ही कधी रिॲक्शन पाहू शकता. फॉर एक्झाम्पल ए बी अँड वी कॅन गेट ए प्लस बी. बरेच जण इथं मुलं कन्फ्युजन करतात किंवा ए बी याला प्रॉडक्ट म्हणून देतात, पण असं नाही आहे. जो लेफ्ट हँड साईडला असतो तो नेहमी रिॲक्टंट आणि जो राईट हँड साईडला असतो तो प्रॉडक्ट. मग इथे सुद्धा तुम्हाला प्रॉडक्टमध्ये ए प्लस बी असं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. अँड धिस इज द इन केस ऑफ केमिकल रिॲक्शन. व्हॉट इन बाय केमिकल रिॲक्शन परत एकदा पहा. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर केमिकल रिॲक्शन इज द प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्मेड into new substance by formation of new bond and this process it is called chemical reaction. जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना रिॲक्टंट म्हणतात आणि ज्याच्यापासून त्या रिॲक्टंटपासून जो पदार्थ तयार होतो त्याला प्रॉडक्ट असतो. तर इथे आपलं लेक्चर फर्स्ट कंप्लीट झालेलं आहे की ज्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स याच्यामधला इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिला. या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये फिजिकल चेंज म्हणजे काय आणि केमिकल चेंज म्हणजे काय हे आपण विथ ॲक्टिव्हिटी इथे समजून घेतलेला आहे. आणि सोबतच केमिकल रिॲक्शन कशाला म्हणतात त्याचासुद्धा अभ्यास आपण या फर्स्ट लेक्चरमध्ये केलेला आहे. यानंतर आपल्याला सेकंड लेक्चरमध्ये ज्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द केमिकल इक्वेशन्स कशाला म्हणतात आणि रूल्स ऑफ रायटिंग अ केमिकल रिॲक्शन्स हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर इथे आपला फर्स्ट लेक्चर कंप्लीट झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.